नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. उद्या आहे नागपंचमी. तर नागपंचमीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये, नियम कोणते पाळावेत, नागदेवतेला प्रसन्न करण्यासाठी, नागदेवतेची कृपा मिळवण्यासाठी कोणती सेवा करावी, कोणता मंत्र म्हणावा, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर ताईंनो आणि दादांनो, नागपंचमीच्या दिवशी काही पारंपरिक आणि धार्मिक नियम पाळले जातात, जेणेकरून कोणत्याही जीवाला इजा पोहोचू नये आणि पूजेचे फळ मिळावे. या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात आणि काय करावे, काय करू नये, ही सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम चुका कोणत्या टाळायच्या आहेत, उद्या नागपंचमीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत, काय करू नये. तर सर्वात पहिली चूक टाळायची कोणती चूक, तवा किंवा कढई ही गॅसवर ठेवू नये. नागपंचमीला तव्याचा वापर करून पोळी, भाकरी किंवा पराठे भाजले जात नाहीत. असे मानले जाते की तवा हा नागाच्या फण्यासारखा असतो, त्यामुळे गॅसवर तवा चढवणे हे अशुभ मानले जाते. दुसरी चूक म्हणजे जमीन उकरू किंवा नांगरू नये, कारण या दिवशी शेतात नांगरणी करणे, खोदाई करणे किंवा बागकाम करणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते, कारण जमिनीच्या आत सापांची बिळे असतात. खोदाईमुळे नागांना किंवा त्यांच्या पिलांना दुखापत ही होऊ शकते. त्यामुळे उद्या नागपंचमीच्या दिवशी जमीन उकरू किंवा नांगरू नये. तिसरी चूक ही तुम्हाला टाळायची आहे की या दिवशी सुरी, कात्री किंवा विळीचा वापर करून कोणत्याही वस्तू, पालेभाज्या किंवा फळे चिरणं किंवा कापणं हे टाळलं पाहिजे. त्यानंतरची चूक म्हणजे ही चूक तुम्हाला टाळायची आहे, नागपंचमीला तेलात तळून काढलेले पदार्थ, भजी, तिखट पुऱ्या बनवणं हे टाळले जाते. जिवंत नागाला दूध पाजण्याचा अट्टहास हा टाळावा. जिवंत सापाला थेट दूध पाजून ही वैज्ञानिकदृष्ट्या चूक आहे. साप हा दूध पचवू शकत नाही, त्यामुळे त्यांच्या प्राणाला धोका निर्माण होतो. नागाच्या मूर्तीवर किंवा प्रतिमेवर तुम्ही दुधाचा अभिषेक करू शकता. नागाला किंवा कोणत्याही सापाला किंवा कोणत्याही जीवाला इजा पोहोचवू नये. सापाला मारणे किंवा त्यांना त्रास देणे या दिवशी मोठा दोष मानला जातो. तर ह्या चुका तुम्हाला उद्या नागपंचमीच्या दिवशी टाळायच्या आहेत. ह्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायच्या नाहीत. तर आता आपण पाहूया की या दिवशी काय करावे. तर सर्वप्रथम नागदेवतेची पूजा करावी. मातीचा किंवा हळदीचा नाग बनवून किंवा नागाच्या चित्राची मूर्तीची स्थापना करून पूजाही करावी. नागदेवतेला दूध, फुलोरा, लाह्या, साखर, गूळ, खोबरे यांचा नैवेद्य दाखवावा. वाफवलेले पदार्थ बनवावेत. अन्नासाठी तव्याचा वापर न करता उकडलेले किंवा वाफवलेले पदार्थ बनवावेत, जसे की उकडीचे कानवले, दिंड, पुरणांचे मोदक किंवा वाफवलेली पुरणपोळी. तांब्या, पितळेची किंवा मातीची भांडी वापरावीत. पूजेसाठी आणि नैवेद्य अर्पण करण्यासाठी शक्य करून मातीची, तांब्याची किंवा पितळेची भांडीही वापरायची आहेत. सापांबद्दल जनजागृती करून त्यांच्या संरक्षणाचा संकल्प करावा. घरात किंवा परिसरात साप आढळल्यास त्याला न मारता सर्पमित्राला बोलावून सुरक्षित ठिकाणी सोडून द्यावे. नियम कोणते पाळायचे आहेत, नागपंचमीला कोणते महत्त्वाचे नियम पाळावे. तर सर्वप्रथम पूजा करताना मातीची किंवा हळदीची नागाची मूर्ती बनवावी किंवा प्रतिमेची स्थापना करून मग पूजा करावी. नागदेवतेला हळद, कुंकू, अष्टगंध आणि फुले वाहावीत. या दिवशी हळदीला विशेष महत्त्व आहे. नागदेवतेला दूध, लाह्या, दुर्वा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. हे झाले पूजेचे नियम. आहाराचे नियम काय आहेत, तर या दिवशी गॅसवर किंवा चुलीवर तवा ठेवून भाकरी, पोळी भाजणं हे वर्ज्य आहे
अन्नासाठी केवळ वाफवलेले पदार्थ, दिंड, कानोले, उकडीचे मोदक, पातोळ्या ह्या तयार कराव्यात. तळणीची, कापणीची कामं शक्य करून टाळावीत. तर हे काही नियम पाळणं देखील गरजेचं आहे. तर तुम्हाला त्या दिवशी नागदेवतेची कृपा मिळवण्यासाठी काय करायचं आहे, कोणती सेवा करायची आहे, मंत्रजप कोणता करायचा आहे. तर नागदेवता ही भगवान शिवाच्या गळ्यात अलंकार म्हणून वास करते. त्यामुळे दर सोमवारी किंवा नागपंचमीला शिवलिंगावर पाणी व दूध अर्पण करून अभिषेक करावा. मंत्रजप दररोज किंवा दर सोमवारी तुम्ही या मंत्राचा जप करावा. ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 108 वेळा हा जप करावा. किंवा नाग गायत्री मंत्र ओम नवकुलाय विघ्नहे विषदंताय धीमाहि तन्नो सर्प प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. नागपंचमीला विशेष सेवा. नागपंचमीच्या दिवशी मातीची किंवा धातूची नागाची प्रतिमा ठेवून तिची हळद, कुंकू, अक्षता, दुर्वा आणि फुले वाहून पूजा करावी. नागदेवतेला दूध, लाह्या, साखर आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. या दिवशी कोणालाही अन्न किंवा दुधाचे दान करू नये. तर ह्या काही सेवा आहेत, तर त्या तुम्ही नागपंचमीला या विशेष सेवा करू शकता आणि हे नियम देखील पाळायचे आहेत. या दिवशी नियम पाळणं देखील तेवढंच गरजेचं आहे. तर ताईंनो आणि दादांनो, व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितली आहे, काय करावे आणि काय करू नये, नियम कोणते पाळावेत, त्यानंतर मंत्रजप हा कोणता करावा. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आणि व्हिडिओमधील माहिती तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा. श्री स्वामी समर्थ.